तर विद्यार्थी मित्रांनो, हसत खेळत केमिस्ट्री लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपण अल्डिहाइड्स, केटोन्स, कार्बोक्सिलिक ऍसिड्स हा चॅप्टर पाहत आहोत. अल्डिहाइड, केटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड या चॅप्टर मधला आपण या ठिकाणी 7वा लेक्चर पाहणार आहोत. या ठिकाणी मेथड 2 मध्ये केमिकल प्रॉपर्टीज, केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स विथ ए न्यूक्लियोफाइल पाहिलेलं आहे. त्या ठिकाणी 8 रिएक्शन होत्या. 8 रिएक्शन मध्ये ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड, सेकंड वन ॲडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइड, थर्ड वन ॲडिशन ऑफ अल्कोहोल, ॲडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट, न्यूक्लियोफिलिक ॲडिशन इलिमिनेशन, हॅलोफॉर्म रिएक्शन, अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन आणि कॅनिझारो रिएक्शन ह्या आपण मेथड 2 मध्ये प्रॉपर्टी पाहिलेल्या आहे. तर आता आपल्याला नेक्स्ट मेथड 3 या लेक्चर मध्ये पाहायचे आहे. तर मेथड 3 ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिएक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. तर या ठिकाणी काय ऑक्सिडेशन अँड रिडक्शन ऑफ द अल्डिहाइड अँड कीटोन्स हे आपल्याला काय पाहायचे आहेत. ठिकाणी फर्स्ट वन, तर या ठिकाणी मेथड 3 मध्ये फर्स्ट वन इज द ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स बाय डायल्यूट HNO3, KMnO4 अँड K2Cr2O7. म्हणजे याच्यासोबत डायल्यूट HNO3, KMnO4 आणि K2Cr2O7 ह्याच्या सोबत आपल्याला काय अल्डिहाइड आणि कीटोनचं ऑक्सिडेशन करायचं आहे. आणि सेकंड वन आहे क्लेमन्सन अँड उल्फ किस्नर रिडक्शन. तर या ठिकाणी ह्या दोन रिॲक्शनची स्टडी आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून करायची आहे. तर या ठिकाणी ऑक्सिडेशन अँड रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स वी हॅव टू स्टडी इन दिस मेथड. Oxidation of aldehydes by dilute HNO3, KMnO4 and K2Cr2O7. तर आता आपल्याला काय करायचं आहे ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड, अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन करायचं आहे. When the aldehydes are oxidized to corresponding carboxylic acids, अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केल्यानंतर काय होणार आहे देर इज ए ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. त्या ठिकाणी अल्डिहाइडचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये होणार आहे by oxidants such as dilute nitric acid, potassium permanganate and sodium or potassium dichromate in a acidic medium. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे we have to use the oxidant which can oxidize the aldehyde and it give corresponding कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणजे अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय कार्बोक्सिलिक ऍसिड भेटणार आहेत. आता या ठिकाणी ऑक्सिडंट कुठले यूज करायचे आहेत डायल्यूट नायट्रिक ऍसिड, पोटॅशियम परमॅग्नेट and sodium or potassium dichromate in a acidic medium. See the reaction, general reaction RCHO means a aldehyde. आता आपल्याला काय करायचं आहे अल्डिहाइड घ्यायचं आहे, अल्डिहाइडचं काय करायचं आहे ऑक्सिडेशन करायचं आहे by using the potassium dichromate in presence of a dilute sulfuric acid. Then there is a addition of oxygen and it gives the carboxylic acid. तर या ठिकाणी पहा RCHO, CHO means it is a functional group of aldehyde. अल्डिहाइडचा काय फंक्शनल ग्रुप आहे आणि त्या ठिकाणी when it is oxidized by using a oxidant then it gives the carboxylic acid. म्हणजे हा जो पार्ट आहे आता या ठिकाणी पाहिलेला आहे आपण R group is a alkyl group. हा alkyl group जशास तसा राहील. Only there is a change in CHO to COOH means अल्डिहाइडिक ग्रुपचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असतं कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुपमध्ये होत असतं. आता या ठिकाणी RCHO in presence of a potassium dichromate and dilute sulfuric acid it gives the carboxylic acid means RCOOH. Next, for example, CH3CHO, it is ethanol. Ethanol is oxidized by using the potassium dichromate in a dilute acidic medium, that is the sulfuric acid. Then it gives a ethanoic acid. तर या ठिकाणी पहा CH3CHO means ethanol हा अल्किल ग्रुप आणि हा फंक्शनल ग्रुप ऑफ ए अल्डिहाइड. Ethanol is treated with a potassium dichromate in presence of a dilute sulfuric acid, then it gives the ethanoic acid means CH3
COOH. तर या ठिकाणी पहा CHO इज कन्वर्टेड इंटू दी कार्बन इज दी COOH ग्रुप. तर या ठिकाणी ऑक्सिडेशन केल्यानंतर काय होत असतं, अल्डिहाइड म्हणजे CHOचं कन्व्हर्जन COOH मध्ये होत असतं. तर या ठिकाणी काय होत आहे, ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड बाय युजिंग द डायल्यूट नायट्रिक ऍसिड KMnO4 अँड K2Cr2O7 हे यूज करून आपल्याला काय करायचं, ऑक्सिडेशन करायचं. ऑक्सिडेशन केल्यानंतर फक्त सिम्पली चेंज कुठं होत असतं, फंक्शनल ग्रुपमध्ये. आणि हे फंक्शनल ग्रुपमध्ये काय होत असतं, CHO इज कन्वर्टेड इंटू द COOH ग्रुप म्हणजे CHOचं कन्व्हर्जन COOH ग्रुपमध्ये होत असतं. नेक्स्ट वन, the oxidation of ketones by dilute HNO3, KMnO4 and K2Cr2O7. तर या ठिकाणी काय आपण पहिलं पाहिलं होतं की अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केलं होतं. आता या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, वी हॅव टू ऑक्सिडाइज द कीटोन्स बाय युजिंग दिस dilute nitric acid KMnO4 and K2Cr2O7, पोटॅशियम परमॅग्नेट आणि पोटॅशियम डायक्रोमेट यूज करून आपल्याला काय करायचं आहे, कीटोनचं ऑक्सिडेशन करायचं आहे. The ketones resist the oxidation due to the strong COC bond. तर या ठिकाणी कीटोन्स काय, ketone resist the oxidation due to the strong COC bond, but they are oxidized by strong oxidizing agents such as CrO3. CrO3 यूज केल्यानंतर त्या ठिकाणी काय होत असतं, या ठिकाणी कीटोनचं सुद्धा ऑक्सिडेशन होत असतं इन अल्कलाइन KMnO4 और हॉट कॉन्सन्ट्रेटेड HNO3 to a mixture of carboxylic acid having less number of carbon atom than the starting ketone. तर आता आपल्याला काय भेटत असतं, ऑक्सिडेशन या ठिकाणी कीटोन रेजिस्ट द ऑक्सिडेशन. कीटोन काय करत असतं, इट रेजिस्ट द ऑक्सिडेशन बिकॉज द स्ट्रॉंग COC बॉन्ड, बट दे आर ऑक्सिडाइज्ड बाय यूजिंग द ऑक्सिडाइजिंग एजंट्स सच एज ए क्रोमियम ट्रायऑक्साइड. तर क्रोमियम ट्रायऑक्साइड यूज करून किंवा CrO3 यूज करून काय केलं जातं, कीटोनचं सुद्धा ऑक्सिडेशन केलं जातं. तर त्या ठिकाणी काय होते, इट गिव्स द मिक्सचर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड हॅव्हिंग द लेस नंबर ऑफ कार्बन ॲटम दॅन द स्टार्टिंग कीटोन. स्टार्टला जे कीटोन होते किंवा कीटोनमध्ये जेवढे कार्बन होते तेवढ्या कार्बनपेक्षा किंवा त्या कार्बनपेक्षा कमी कार्बनचे आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिडचे मिक्सचर भेटत असतात. Thus, the oxidation of ketone is accompanied by breaking the C bond, means कार्बन कार्बन बॉन्डचं काय केलं जातं, ब्रेकिंग केले जाते. ठिकाणी पहा, द कीटोन is oxidized by using the chromium trioxide, then it gives the carboxylic acid, but it gives the mixture of carboxylic acid and which having the less number of carbon atom than the starting ketone. स्टार्टिंग कीटोनला जेवढे कार्बन ॲटम होते त्याच्यापेक्षा आपल्याला काय कमी कार्बन ॲटमचा कार्बोक्सिलिक ऍसिड कंपाऊंड आपल्याला या ठिकाणी भेटत असतो. तर आपण पाहूया कीटोन. कीटोन R C double bond O R means ketone is created with the chromium trioxide. It gives the carboxylic acid and carbox. त्याला दोन कार्बोक्सिलिक ऍसिड भेटत असतात. इट इज अ मिक्सचर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. इथं पहिलेच सांगलेलं आहे, इट गिव्स द मिक्सचर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स हॅव्हिंग द लेस नंबर ऑफ कार्बन ॲटम दॅन द स्टार्टिंग कीटोन. कीटोन मध्ये जेवढे कार्बन होते त्यापेक्षा कमी कार्बनचा आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड प्रोडक्ट या ठिकाणी भेटत असतो. नेक्स्ट वन, फॉर एक्झाम्पल. आता आपल्याला या ठिकाणी एक्झाम्पल पाहायचं आहे. तर या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये ठिकाणी CH3 C double bond O CH3 means acetone. Acetone is treated with a chromium trioxide. Then it gives the mixture of carboxylic acid. तर या ठिकाणी आपल्याला काय भेटणार आहे, it gives the mixture of carboxylic acid. तर acetone is treated with a chromium trioxide. Then there is a breaking of कार्बन कार्बन बॉन्ड. त्या ठिकाणी काय होत असते, कार्बन कार्बन बॉन्डची ब्रेकिंग होत असते. देन इट गिव्स दी acetic acid and acetic acid, म्हणजे it gives the two molecules of acetic acid when the acetone is treated with a chromium trioxide. Second example, ONE means butanone.
2-butanone is treated with a chromium trioxide, then it gives a ethanoic acid and propionic acid. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी CH3 डबल बॉन्ड C2H5 हा 2-butanone when treated with a chromium trioxide, then there is breaking of a bond. तर त्या ठिकाणी काय होत असते, कार्बन कार्बन बॉन्डची ब्रेकिंग होत असते. कार्बन कार्बन बॉन्डची ब्रेकिंग झाल्यानंतर आपल्याला CH3 COOH आणि C2H5 COOH हा कंपाऊंड भेटत असतो. म्हणजे त्या ठिकाणी इट गिव्स द मिक्सचर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आपण पहिलेच पाहिलेलं आहे. कीटोन गिव्स द मिक्सचर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड अँड विच इज लेस which has a less carbon atom than the starting कीटोन. जो स्टार्टिंग कीटोन आहे त्या स्टार्टिंग कीटोन पेक्षा काय कमी कार्बन असलेला आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड या ठिकाणी भेटत असतात. तर या ठिकाणी पहा, CH3 C डबल बॉन्ड C2H5 means 2-butanone is treated with a chromium trioxide, then propionic acid plus propionic acid. Next, second one is the Clemmensen and Wolff-Kishner reduction. तर या ठिकाणी क्लेमन्सन रिडक्शन अँड वुल्फ-किश्नर रिडक्शन हे पाहायचं मेथड 2 मध्ये. तर या ठिकाणी द कार्बोनिल ग्रुप ऑफ अल्डेहाइड्स अँड कीटोन्स इज रिड्यूस्ड टू द मिथिलीन ग्रुप. या ठिकाणी पहा, सी डबल बॉन्ड ओ ग्रुप आहे, कार्बन इज कन्वर्टेड to the CH2 group means methylene group and ketones. अल्डेहाइड आणि कीटोनचा जो कार्बोनिल ग्रुप आहे, कार्बोनिल ग्रुपचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असतं, मिथिलीन ग्रुपमध्ये होत असतं. ऑन ट्रीटमेंट विथ ए झिंक अमलगम अँड कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड, दॅट रिॲक्शन इज कॉल्ड क्लेमन्सन रिडक्शन. याच रिॲक्शनला आपण काय म्हणतो, क्लेमन्सन रिडक्शन म्हणतो. काय होतं त्या ठिकाणी, there is a conversion of carbonyl group to the methylene group in presence of a zinc amalgam and concentrated hydrochloric acid. या ठिकाणी अल्डेहाइड आणि कीटोनची रिॲक्शन झिंक अमलगम आणि कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत केल्यानंतर त्या ठिकाणी कार्बोनिल ग्रुपचं कन्व्हर्जन CH2 म्हणजेच मिथिलीन ग्रुपमध्ये होतं. त्याच रिॲक्शनला आपण काय म्हणतो, क्लेमन्सन रिडक्शन रिॲक्शन असे म्हणत असतो. वन, द कार्बोनिल ग्रुप ऑफ अल्डेहाइड्स अँड कीटोन इज रिड्यूस्ड टू मिथिलीन ग्रुप. या ठिकाणी सुद्धा काय, कार्बोनिल ग्रुपचं मिथिलीन ग्रुपमध्येच काय होत असतं, कन्व्हर्जन होत असतं. ऑन ट्रीटमेंट विथ हायड्राझाईन फॉलोड बाय heating with a sodium or potassium hydroxide in high boiling solvent like a ethylene glycol. That reaction is called Wolff-Kishner reduction. त्याच रिॲक्शनला काय म्हणतो आपण, वुल्फ-किश्नर रिडक्शन म्हणतो. पहा, दोन रिॲक्शन आहेत त्या ठिकाणी रिडक्शन होत असतं. रिडक्शन झाल्यानंतर आपल्याला कार्बोनिल ग्रुपचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असतं, मिथिलीन ग्रुपमध्ये होत असतं. दोन्ही ठिकाणी काय, कार्बोनिल ग्रुप इज कन्व्हर्टेड इनटू द मिथिलीन ग्रुप. परंतु त्या ठिकाणी झिंक अमलगम अँड कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड यूज करून जर ते झाली असेल रिॲक्शन, then that reaction is called Clemmensen reduction reaction. And if that reaction is followed, carbonyl group is converted into the methylene group in presence of, or it is treated with a hydrazine followed by the heating with a sodium or potassium hydroxide in a high boiling solvent like a ethylene glycol. That reaction is called Wolff-Kishner reduction reaction. तर या ठिकाणी दोन रिॲक्शन मध्ये काय होत असतं, झिंक अमलगम आणि कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड असेल, then that reaction is a Clemmensen reduction. And if we are using the hydrazine followed by sodium or potassium hydroxide in presence of a high boiling solvent like ethylene glycol, then that reaction is called Wolff-Kishner reduction reaction. त्याच रिॲक्शनला काय म्हणतो, Wolff-Kishner reduction reaction असे म्हणतो. In both the reactions oxygen is replaced by two hydrogen atom. दोन्ही रिॲक्शन मध्ये काय होत असतं, ऑक्सिजन इज रिप्लेस्ड बाय टू हायड्रोजन ॲटम होत असतात. नेक्स्ट वन, द क्लेमन्सन रिडक्शन रिॲक्शन. क्लेमन्सन रिडक्शन रिॲक्शन मध्ये काय होत असतं, वी हॅव टू नो बाय युजिंग द जनरल रिॲक्शन. द general reactions of Clemmensen reduction reaction is
The carbonyl group, when carbonyl group is reduced in presence of a zinc amalgam and concentrated hydrochloric acid, then there is a addition of hydrogen or removal of oxygen. तर त्या ठिकाणी काय होत असतं, रिडक्शन म्हणजे काय, ऍडिशन ऑफ हायड्रोजन और रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. तर या ठिकाणी जो कार्बोनिल कार्बन आहे, कार्बोनिल कार्बन सोबत काय एक ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनच्या ठिकाणी दोन हायड्रोजन त्या ठिकाणी रिप्लेस होतात आणि ऑक्सिजन हा निघून जातो आणि वॉटर मॉलिक्यूल मध्ये कन्वर्ट होत असतो. तर व्हेन the carbonyl group is treated with a zinc amalgam and concentrated HCl, then it gives the methylene group. तर काय, सी डबल बॉन्ड ओ च्या ठिकाणी काय येत असतो, CH2 ग्रुप होत असतो. म्हणजे त्या ठिकाणी काय, हा ऑक्सिजन इथला निघून जातो आणि दोन हायड्रोजन सोबत कंबाईन होऊन वॉटर मॉलिक्यूल तयार होतो आणि तो रिमूव्ह केला जातो आणि त्यानंतर कार्बन सोबत दोन हायड्रोजन काय होत असतात, कंबाईन होत असतात. दॅट रिॲक्शन इज कॉल्ड क्लेमन्सन reduction reaction. For example, with propanol, propanol is treated with zinc amalgam in presence of a concentrated hydrochloric acid. Then there is a conversion of C double bond O group. आता हे CH2 चं काय, C डबल बॉन्ड O ग्रुपचं कन्वर्जन कशामध्ये होत असतं, CH2 मध्ये होत असतं आणि इथे एक हायड्रोजन असल्यामुळे या ठिकाणी काय CH3 आलेला आहे. CH3, CH2, CH3 means propane is formed from the propanol when it is treated with zinc amalgam in presence of a concentrated hydrochloric acid with the elimination of one water molecule. तर त्या ठिकाणी काय, प्रोपेनॉल म्हणजे अल्डिहाइडचं कन्वर्जन अल्केन मध्ये केलं जातं बाय युजिंग दी क्लेमन्सन रिडक्शन. सेकंड वन, ketone. When ketone, that is the acetone, is treated with zinc amalgam in presence of a concentrated hydrochloric acid, then there is a conversion of C double bond O to CH2 ग्रुप. तर त्या ठिकाणी सुद्धा काय, ह्या कार्बन कार्बनच्या ठिकाणी दोन हायड्रोजन रिप्लेस होतात या कार्बन सोबत, ऑक्सिजन दुसऱ्या दोन हायड्रोजन सोबत कंबाईन होऊन वॉटर मॉलिक्यूल काय होत असतो, रिमूव्ह. त्या ठिकाणी काय, ऍसिटोन इज कन्वर्टेड इनटू दी प्रोपेन when it is treated with a zinc amalgam and concentrated hydrochloric acid. तर आता या ठिकाणी काय, सी डबल बॉन्ड ओ म्हणजे अल्डिहाइड असो किंवा कीटोन असो, क्लेमन्सन रिडक्शन मध्ये काय होत असतं, त्या ठिकाणी अल्डिहाइड आणि कीटोनचा जो कार्बोनिल कार्बन आहे त्या ठिकाणी जो ऑक्सिजन असतो, ऑक्सिजन रिमूव्ह होतो आणि त्या ठिकाणी दोन हायड्रोजन रिप्लेस होत असतात आणि तो ऑक्सिजन दुसऱ्या दोन हायड्रोजन सोबत कंबाईन होऊन वॉटर मॉलिक्यूल रिड्यूस केल्या जातो किंवा रिमूव्ह केल्या जातो. One is the Wolff-Kishner reduction reaction. आता Wolff-Kishner reduction reaction मध्ये सुद्धा काय होत असतं, कार्बोनिल ग्रुप इज कन्वर्टेड इनटू दी मिथिलिन ग्रुप. म्हणजे सी डबल बॉन्ड ओ ग्रुपचं कन्वर्जन कशामध्ये होत असतं, मिथिलिन ग्रुपमध्ये होत असतं. परंतु त्या ठिकाणी हायड्रोजन यूज केल्यानंतर हायड्रोजन भेटतो आपल्याला. हायड्रोजनला ज्यावेळेस आपण इन प्रेझेन्स ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि इथिलिन ग्लायकॉल सोबत हिटिंग केलं त्यावेळेस आपल्याला काय होत असतं, असतो. तर या ठिकाणी पहा, जनरल रिएक्शन कार्बोनिल ग्रुप, कार्बोनिल aldehyde or ketone is treated with hydrazine, there is a removal of one water molecule. मॉलिक्यूल रिमूव्ह होत असतो. तर वॉटर मॉलिक्यूल कुठला होत असतो, तर या ठिकाणचा हायड्राझाईनचा NH2. तर ह्या हायड्रोजनचा H2 आणि हा ऑक्सिजन कंबाईन होतात आणि वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो आणि N आणि NH2 हा काय होत असतो, या ठिकाणी ऑक्सिजनच्या जागी रिप्लेस होत असतो. दॅट कंपाऊंड इज कॉल्ड हायड्रोजन. हायड्रोजन व्हेन ट्रीटेड विथ ए पोटॅशियम हायड्रॉक्साईड in presence of a ethylene glycol, it gives the methylene group with the removal of a nitrogen molecule. तर त्या ठिकाणी काय, नायट्रोजन मॉलिक्यूल रिमूव्ह होतो आणि सी आणि या ठिकाणी हायड्रोजन जे दोन आहेत ते कार्बन सोबत कंबाईन होतात आणि N2 मॉलिक्यूल रिमूव्ह. C2H5CHO means propanol. Propanol is treated with hydrazine. There is a removal of water molecule. It gives a hydrazone. तर या ठिकाणी बघा CHO ग्रुपचं कन्वर्जन, या ठिकाणी हा इथला ऑक्सिजन आणि इथले दोन हायड्रोजन मिळून वन वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ड आणि या ठिकाणी NH2 ह्या कार्बन सोबत काय होत असतात, कंबाईन होत असतात.
compound is called the hydrogen. Hydrogen, when treated with or heated with potassium hydroxide and ethylene glycol, then there is a removal of nitrogen molecule. त्या ठिकाणी काय नायट्रोजन मॉलिक्यूल काय होत असतो, रिमूव्ह होत असतो. रिमूव्ह झाल्यानंतर देन देर इज ए CH, या ठिकाणी CH ग्रुप आहे आणि इथले दोन हायड्रोजन मीन्स CH3 हा ग्रुप तयार होत असतो. तर या ठिकाणी पहा, द hydrogen is treated with a potassium hydroxide and ethylene glycol, then it gives the propane. या ठिकाणी असतो म्हणजेच या ठिकाणी अल्डेहाइड किंवा कीटोन तो C डबल बॉन्ड O ग्रुपच्या ठिकाणी काय येत असतो, CH2 ग्रुप कन्वर्ट होत असतो किंवा त्या ठिकाणी CH2 ग्रुप फॉर्म होत असतो. म्हणजेच या ठिकाणी उल्फ किस्नर रिॲक्शन मध्ये काय होत असतं, तर या ठिकाणी हायड्रोजन क्रिएट केल्यानंतर हायड्रोजन फॉर्म होतो. हायड्रोजन सोबतची रिॲक्शन किंवा हायड्रोजन सोबत ज्यावेळेस पोटॅशियम हायड्रॉक्साईड अँड इथिलीन ग्लायकॉल इज हिटेड, देन इट गिव्स दी अल्केन आपल्याला भेटत असतात. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया, उल्फ किस्नर रिॲक्शनचे नेक्स्ट एक्झाम्पल. तर आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे ethyl phenyl ketone. Ethyl phenyl ketone means aromatic ketone. Ethyl phenyl ketone is created with a hydrogen. There is a removal of water molecule. या ठिकाणी H2N NH2 हा जो आहे हायड्रोजन, हायड्रोजनचा H2 मीन्स हायड्रोजन, दोन हायड्रोजन आणि इथला ऑक्सिजन मिळून वन वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होत असतो. वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाल्यानंतर देर इज अ फॉर्मेशन ऑफ ए हायड्रोजन फॉर्म झालेला आहे. When hydrogen is treated with potassium hydroxide or heated with potassium hydroxide in a ethylene glycol, then the N2 molecule means nitrogen molecule is removed and there is a conversion of C double bond O to CH2 group and it gives N-propyl benzene. तर या ठिकाणी काय आपल्याला N-propyl benzene हा कंपाऊंड या ठिकाणी भेटत असतो. तर पहा, तर या ठिकाणी काय झालेलं आहे, तर C डबल बॉन्ड O ग्रुप इथं आपले ॲरोमॅटिक असतील किंवा अल्किल कीटोन असतील किंवा ॲरोमॅटिक कीटोन असतील, तर त्या ठिकाणी फक्त चेंज कुठं होत असतो, सी डबल बॉन्ड ओचं कन्वर्जन कशामध्ये होत असतं, CH2 मध्ये होत असतं. इतकंच लक्षात ठेवायचं आहे. उल्फ किस्नर रिडक्शन इज युज्ड टू सिंथेसाइज द स्ट्रेट चेन अल्किल सबस्टिट्यूटेड बेन्झीन्स विच इज नॉट पॉसिबल बाय द फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शन. म्हणजे या ठिकाणी काय सबस्टिट्यूटेड बेन्झीन, स्ट्रेट चेन अल्किल सबस्टिट्यूटेड बेन्झीन जे आहेत, इट इज नॉट पॉसिबल इन ए Friedel-Crafts alkylation reaction. Now we have to study the method 4, that is the electrophilic substitution reaction. आता आपण पहिले रिॲक्शन पाहिलेले आहे. आता या ठिकाणी मेथड 4 मध्ये काय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इन aromatic aldehydes and ketones undergoes electrophilic substitution reactions such as nitration, sulfonation and halogenation. काय या ठिकाणी aromatic aldehydeचा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन कशा पद्धतीने होतं, नायट्रेशन, सल्फोनेशन, hydrogenation. The aldehydic group, that is the CHO, and ketonic group C double bond O groups that are electron withdrawing by inductive as well as a resonance effect. तर त्या ठिकाणी काय CHO आणि C double bond O groups are electron withdrawing by inductive as well as resonance effect. They deactivate the benzene ring at ortho position. म्हणजे त्या ठिकाणी काय आर्थो आणि पॅरा पोझिशनला काय करतात, ते दे deactivate. This results in the formation of a meta product. त्या ठिकाणी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मध्ये काय होत असतं, आपल्याला जो बी कंपाऊंड भेटेल ते मेटा प्रोडक्ट भेटत असतो. का इंडक्टिव्ह आणि रेझोनन्स इफेक्ट असतात आणि त्याच्यामुळे काय होत असतं, आर्थो आणि पॅरा पोझिशन काय असतात, डिॲक्टिवेट असतात. डिॲक्टिवेट असल्यामुळे त्या ठिकाणी एकच पोझिशन असते, मेटा पोझिशन. दॅट्स वाय वी गिव्ह or we can there is a result in the formation of a meta product असतो. For example, benzaldehyde is treated with a concentrated nitric acid.
in presence of a concentrated sulfuric acid, then there is a formation of meta substituted compound, that is the meta nitrobenzaldehyde with one water molecule. तर या ठिकाणी हा OH आणि इथला एक हायड्रोजन रिमूव्ह होत असतो आणि वॉटर मॉलिक्यूल नंतर N2 मीन्स नायट्रो ग्रुप हा काय मेटा पोझिशनला कंबाईन होतो किंवा बॉन्डिंग होत असते. म्हणजेच इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मध्ये आपल्याला फक्त मेटा प्रोडक्ट भेटत असतात. मेटा प्रोडक्ट ह्याच्यामुळे भेटतात की त्या ठिकाणी CHO ग्रुप किंवा कार्बोनिल कार्बन असेल, अल्डिहाइडिक ग्रुप असेल किंवा कीटोनिक ग्रुप असेल, दे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग अँड इंडक्टिव्ह इफेक्ट ॲज वेल एज रेझोनन्स इफेक्ट होत असते. त्यामुळे they deactivate the ortho and para position. That's why we get the only meta product. तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मेटा पोझिशन आणि पॅरा पोझिशन म्हणतात. तर आपल्याला काय या ठिकाणी आर्थो पोझिशन आणि पॅरा पोझिशन काय असतात, डिॲक्टिवेट असतात. दॅट्स वाय वी गेट ओनली दी मेटा प्रोडक्ट. फोर मध्ये आपण पाहिलेले 3 रिॲक्शन आहेत. तर त्या ठिकाणी पहा, फर्स्ट वन is the oxidation of aldehydes by dilute HNO3 KMnO4 and K2Cr2O7. Second, Clemenson and Wolff-Kishner reduction reaction. And third one is the fourth and last one is the electrophilic substitution. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड हा चॅप्टर मधला अल्डिहाइड आणि कीटोनची संपूर्ण इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. त्यामध्ये इंट्रोडक्शन ऑफ अल्डिहाइड कीटोन, त्यानंतर IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ अल्डिहाइड्स कीटोन. आफ्टर दॅट इन द नेक्स्ट लेक्चर वी हॅव टू स्टडी द कार्बोक्सिलिक ऍसिड. अशा पद्धतीने आपला हा चॅप्टर संपलेला आहे आणि आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड हा पॉईंट पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.